खूप सपोर्ट आणि मोटिवेट केलं. सपोर्ट म्हणण्यापेक्षा त्यांनी मला इतकं मोटिवेट केलं ना की तू करू शकतेस. आणि 2-3 दिवस आम्ही दोघं सुद्धा टेन्शन मध्ये होतो की पासवर्ड काय आहे आणि पुढे आपल्याला चॅनल कसं चालवायचं आहे, काय तुझं व्हिडिओज येत ना, तुला काय करायचंय काय आयुष्यात, म्हणजे तू जर पार्लरचं करत आहेस आता हे जे कंटिन्यू चालू केलंय ते करत आहेस. ते जेव्हा मी ह्या घराचा आम्ही टोकन नंबर दिला आणि त्याच दिवशी मला तो ऍक्सेस लेटर आला. काहीच होऊन 1 वर्षानंतर माझं ते $100 कम्प्लीटचं टार्गेट सुरू आलेलं आहे. अक्षदा आणि मयूर करून माझं चॅनलचं नाव आहे. आधी मी हॅशटॅग ब्लॉग वाईज माझं चॅनलचं नाव होतं. नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूर आज पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. कॅप्शन थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे. फायनली आज तो दिवस आलेला आहे. माझ्या फेसवरची तुम्ही स्माइल बघू शकता, मी किती हॅपी आहे ते. बिकॉज 2 वर्ष झालेली आहेत मी युट्यूब करते, म्हणजे मी ऍज अ युट्यूबर म्हणून काम करते आणि त्याचं फळ आज माझ्या हातात आहे. ओके, आय एम सो हॅपी. पैसे $100 कधीच कम्प्लीट झाले होते, पण आजच्या दिवशी ते पैसे आलेले आहेत आणि मी खूप खुश आहे. इवन माझी फॅमिली पण पूर्ण खुश आहे. सो पहिलं सर्वप्रथम मी थँक्स टू माय मदर, माझी आई आणि माय हजबंड माय मयूर, त्या दोघांना थँक्स बोलीन, कारण की त्या दोघांनी मला खूप सपोर्ट आणि मोटिवेट केलं. सपोर्ट म्हणण्यापेक्षा त्यांनी मला इतकं मोटिवेट केलं ना की तू करू शकतेस. मयूर खूप सायलेंट आहे, पण त्याच्या एका नजरेतून कळायचं की जेव्हा जेव्हा मी एक एक स्टेप पुढे जातो ते ना, आणि तो मला स्टेटस ठेवून किंवा स्पीचलेस आहे मी सिरियसली, आणि खूप खुश आहे. त्या दोघांनी मला खूप सपोर्ट केलं, मयूर आणि आईने. स्पेशली आईने घर सांभाळलं आणि मयूरने एक हा तू कर मी आहे, तो त्याने जो मला विश्वास ठेवला माझ्या बाबतीत, त्याच्यासाठी मी खूप हॅपी आहे. आणि थँक्यू मयूर, थँक्यू आई. आणि थर्ड पर्सन क्रेडिट गोज टू दर्शन, बिकॉज मला ह्या सगळ्या जर्नीमध्ये पूर्ण हेल्प त्याने केलेली आहे. माझं चॅनल मॉनिटाईज करण्यापासून माझं जीमेल अकाउंट ओपन करून माझे पासवर्ड पण तो लक्षात ठेवत गेला. एक टाइम असा आला की मला पासवर्ड मी विसरलेली आणि 2-3 दिवस आम्ही दोघं सुद्धा टेन्शन मध्ये होतो की पासवर्ड काय आहे आणि पुढे आपल्याला चॅनल कसं चालवायचं आहे, म्हणजे तू कसं ओपन करणार चॅनल, इथपासून सगळ्या बाबतीत त्याने मला हेल्प केलेली आहे. माझे चॅनल मॉनिटाईज करण्याच्या बाबतीत ते सगळे प्रोसेस असते. त्याच्यानंतर खूप म्हणजे जे प्रोसेस ज्यांचं युट्यूबला चॅनल आहे त्यांना माहितीये की ही प्रोसेस काय आहे ती, आणि त्याने मला त्या सगळ्या गोष्टी हेल्प केलेली आहे. तो मला बोलला की तू करू शकतेस, तू करू शकतेस, आणि एकदम तो म्हणा त्याचा ट्रस्ट होता माझ्या, सगळ्यांचाच होता म्हणा की तू करू शकतेस करू. मध्ये मध्ये खूप दिवस मी असं डिमोटिवेट व्हायची की व्ह्यूजच जात नाहीये, सबस्क्रायबरच वाढत नाहीये. तर मी कधी कधी 1-1, 2-2 महिने व्हिडिओ टाकल्याही नाहीये. मी ह्याच भाषेत सांगेन की मी सोडून दिलं, अशा पद्धतीनेच मी होती. पण आईचं एक होतं, काय तुझं व्हिडिओज येत नाही, काय तुझं व्हिडिओज येत नाही, तुला काय करायचंय काय आयुष्यात, म्हणजे तू जर पार्लरचं करत आहेस आता हे जे कंटिन्यू चालू केलंय ते करत आहेस. तर मला वाटतं अरे यार, मग एखादा कंटेंट भेटायचा आणि त्या कंटेंटला व्ह्यूज यायचं, त्यामुळे मी परत मोटिवेट व्हायची आणि मग मी परत चालू करायची. पण असं करता करता मी इथवर पोहोचली. 1 वर्ष झाला माझं चॅनल मॉनिटाईज होऊन, गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये झालेला. आणि ह्या ज्या वास्तूमध्ये मी राहते आज, ती खरंच माझ्यासाठी खूप लकी आहे. कारण की जेव्हा मी हे घर बघायला आले, नुसतंच बघून येऊया आपण घर, माझी मोठी नणंद बोलली की आपण ऍटलीस्ट बघून तर येऊया की काय तुला आवडतं नाही आवडतं, पुढची गोष्ट वेगळी. त्या दिवशी मला सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर माझे कम्प्लीट झाले. आणि थोडस मला असं छान वाटलं की अरे यार 99 होते आणि लिफ्ट मध्ये होतो आम्ही, मी आणि मयूर घरी चाललेलो रिटर्न कशेरीला, आणि एक एक सबस्क्रायबरची कमी होती आणि मी बॅकला आली आणि बाईकवर बसली, बघितलं तर 101, म्हणजे मला तो 1000चा जो आकडा ना तो बघायलाच मिळाला ना, डायरेक्ट 1001 सबस्क्रायबर झाले हा आकडा बघायला मिळाला. खूप मज्जा आलेली त्या दिवशी पण. आणि मी हे घर माझ्यासाठी लकी आहे ह्यासाठी बोलीन, जेव्हा मी हे घर आम्ही टोकन दिलं, ज्या दिवशी मी ह्या घराचं टोकन दिलं त्याच दिवशी माझा ऍबसेन्स लेटर आला. म्हणजे माझे 4000 आज कम्प्लीट होऊन माझं चॅनल मॉनिटाईज होऊन
जे गुगल ऍब्सेंसचं लेटर येतं ते जेव्हा मी ह्या घराचं आम्ही टोकन नंबर दिला आणि त्याच दिवशी मला तो ऍब्सेंस लेटर आला आणि तो आईंच्या घरी आला, म्हणजे सासूबाईंच्या घरी आला आणि मी खूप खुश होती तेव्हा पण. आणि आज आम्ही इथे राहायला आलो ना, 2 महिने झाले कम्प्लीट आणि 1 महिना झाला आणि माझं $100 पण कम्प्लीट झाले. सो 1 महिना माझी प्रोसेस झाले पेमेंट यायला, कारण की अडकून होतं पेमेंट माझं. आणि आता ते लक्षात घ्या की आता जे नवीन युट्यूबर आहेत त्यांना सांगेन मी की तुम्हाला 1000 सबस्क्रायबर करायचेच आहेत आणि 4000 तास म्हणजे 4000 तास लोकांनी तुमच्या व्हिडिओ बघितले पाहिजे. युट्यूब स्टुडिओ डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या स्टेजला आहात, तुम्हाला किती कम्प्लीट करता, टार्गेट देतात प्रॉपर. सो नवीन युट्यूबर असाल तर तुम्ही नक्की युट्यूब स्टुडिओ डाउनलोड करा, त्यामुळे तुम्हाला तुमचं टार्गेट कळतं की आपल्याला काय काय अचीव्ह करायचं आहे ते. आणि कंटिन्युटी ठेवा. कंटिन्युटी बेस्ट आहे, म्हणजे मस्ट आहे, बेस्ट म्हणण्यापेक्षा मस्ट आहे. मध्ये बिलकुल गिव्ह अप करू नका, कारण की आज जी माझ्या फेसवर तुम्ही स्माइल बघताय ती ह्या आधीच बघू शकला असतात. जर मी कंटिन्युटी ठेवली असती तर मी मध्ये मध्ये जे माझे व्हिडिओ स्किप करत होते, मी काही एक्झिबिशन केले नाही किंवा मी तितकं सिरियसली घेतलं नाही, आणि जेव्हा घेतलं तेव्हा मी जोरात काम केलं आणि मजा आली काम करताना. मी असं म्हणेन की 2 वर्ष मला लागले इथपर्यंत पोचायला. जर माझं कामाच्या बाबतीत मी जर तेवढी पॅशनेट असती किंवा कंटिन्युटी असती माझी, तर मी 1 वर्षातही अचीव्ह करू शकली असती हे. पण ठीक आहे, सबर का फल मीठा होता है आणि मजा आली काम करताना. सो मला तुम्हाला इतकं सांगायला आवडेल की माझे जे घरातले आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला, म्हणजे स्पेशली मयूर आणि आईचं तर मी नाव घेतलेलंच आहे, पण मला जेव्हा जेव्हा मी माझ्या फॅमिली सोबत व्हिडिओज बनवत होती त्यांनीही छान मला सपोर्ट केला. माझ्या व्हिडिओज मध्ये इन होऊन त्यांनीही छान मोटिवेट केलं आणि मी खूप माझ्या सासरकडच्या सोबत पण आणि माहेरकडच्या सोबत पण दोघांसोबत मी व्हिडिओज बनवलेले आहेत. काही फॅमिली व्हिडिओज आहेत, काही गेम्सच्या व्हिडिओज आहेत. तर जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर आधीच्या व्हिडिओही जाऊन बघा. स्पेशली सासू सासऱ्यांनी मला कधी असं मागे खेचलं नाही की तू काय करतेस वगैरे, असं काहीही त्यांच्याकडून कधीच असं मला हे नाही आलं की अरे हे काय करते, म्हणजे जाते सगळीकडे व्हिडिओज बनवते. आणि मी ठाण्यात बऱ्यापैकी मी ठाण्यातल्याच व्हिडिओ बनवलेल्या आहेत, बऱ्यापैकी म्हणजे 90% मी ठाण्यातल्याच व्हिडिओ बनवलेल्या आहेत. सो असा कधी अविश्वास कधी दाखवला नाही की ही कुठे जाते किंवा काय करते, असं कधी नाही. मला प्रत्येक गोष्टीत मोटिवेटच केलं दोघांनी पण. माझ्या सासऱ्यांना व्हिडिओमध्ये यायला खूप जास्ती आवडतं आणि त्यांना आवडतं जे मी काय करते. त्यांनी अगदी शब्दात कधी मला मांडलं नाहीये, पण त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा त्यांच्या ओव्हरऑल सगळ्या गेस्चरवरून मी समजू शकते की त्यांना आवडते ही गोष्ट आणि खूप मजा येते. थँक्यू सो मच टू ऑल माय फॅमिली मेंबर्स आणि माझे सबस्क्रायबर की तुम्ही मला इतकं मोटिवेट करतात, माझ्या व्हिडिओज बघतात, अजून बघा, मला खूप सारं प्रेम करा आणि माझ्या चॅनलला असं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता झालं तर युट्यूब पेमेंट 1 वर्ष तर झालं माझं चॅनल मॉनिटाईज होऊन. 1 वर्षानंतर माझं ते $100 कम्प्लीटचं टार्गेट सुरू झालं आणि खूप स्लो स्लो होत होतं, पण होत होतं. असं नाहीये की काय त्यांच्यामधून असं काही चीट वगैरे होणारच नाही ऑफकोर्स. पण माझा हळूहळू टार्गेट कम्प्लीट होत होतं आणि टार्गेट कम्प्लीट होतं मला, अरे यार आज माझे इतके डॉलर्स वाढले, अरे यार आज माझे इतके पॉइंट्स वाढले, असं होत होतं. स्लो आहे पण ट्रू आहे, सगळं खरं आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. कुठेच असं चिटिंग नाहीये, काही नाहीये, प्रॉपर प्युअर आहे. युट्यूब जे आहे ना ते प्रॉपर प्युअर आहे. आपण जे मेहनत करतोय त्याचं फळ आपल्याला मिळतंय. आज मी सगळ्यांना मेसेज करत होती, माझ्या फॅमिली मेंबर्सला, दर्शनला मेसेज केला, ऋषीला मेसेज केला, माझ्या बहिणीला, तिला तर अक्षरशः असं वाटत होतं ही काय करते, तिला होतं असं की काय करते, उगाच टाइमपास करते. तिला वाटायचं की अरे यार ती काय करते. पण मी आज तिला मेसेज टाकला की माझं युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि तिने तो रीड नाही केला नेहमीप्रमाणे, पण मी तिला कॉल केला आणि तिला सांगितलं की मला मेसेज आलेला आहे युट्यूबचा आणि मला पेमेंट आलेलं आहे करून. ती खूप खुश झाली, अरे वा, म्हणाली की कॉंग्रॅच्युलेशन वगैरे, असंच मेहनत करत राहा, असंच करत राहा वगैरे, असं तिचं जे एक मोठ्या बहिणीचं जे लेक्चर होतं ते तिने दिलेलं आहे मला. आणि खूप छान वाटतं की आपण जे माझ्या भावाने आज सकाळी सांगितलं, जे मेहनत करतो ना ते पैशाच्या रूपात तुला फळ मिळालेलं आहे. आणि माझी इच्छा आहे की तू खूप 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 ह्याच्यात मोठी व्हावी
आणि मी बस तुझी इच्छा आणि तुझा सपोर्ट मला असावा बस. आणि माझे जे डॉलर कम्प्लीट होत आले म्हणजे 90 ते 100च्या मध्ये जे मी होती ना तेव्हा मी हवेत होती. मी यार नाही आता मला अजून काम करायचं, मला अजून काम करायचं असं होतं माझं. $100 कम्प्लीट झाले आणि त्याच्यानंतर माझे पेमेंट अडकून राहिले. आता पेमेंट का माझं अडकून राहिलं? आणि तुम्ही जर नवीन युट्यूबर आहात आणि तुमचं $100 कम्प्लीट झालेत आणि तुमचं जर पेमेंट अडकून राहिलं, तुमच्या अकाउंटला ते रिलीज होत नसेल, तर काय करा, तुम्ही जाऊन जिथे तुमचे नोटिफिकेशन आहे ते जाऊन चेक करा. आपल्याला टॅक्स इन्फॉर्मेशन आपली गुगलला किंवा युट्यूबला आपल्याला द्यायचीच असते की तुम्ही टॅक्स इन्फॉर्मेशन तुमचं इथे फिल करा, त्याच्यानंतरच ते पेमेंट रिलीज होणार आहे. तर तुम्हाला ती प्रोसेस करायची आहे. जे तुमचे युट्यूब सांभाळत आहेत किंवा जे तुमची ती प्रोसेस पूर्ण प्रॉपर जे सांभाळत आहेत त्यांना ती गोष्ट करायचीच आहे. टॅक्स इन्फॉर्मेशन तुमची जे आहे ती कम्प्लीट करायचीच आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमचं पेमेंट येणार आहे. दोन एक 4-5 दिवसांपूर्वी माझ्या भावाने जे मी सांगितलं, दर्शन माझं हे सगळ्या गोष्टी हँडल करतो, त्यानेच ते बघितलं आणि तो म्हणाला की मी फिल करतो, टॅक्सचं तुझं काम करतो आणि केलं. तर मी म्हणाले आता कधी येईल रे पेमेंट? तो बोलतो तुझं पेमेंट कुठेही जाणार नाही, तुझं पेमेंट तुझ्या अकाउंटला येईल. ह्या 4-5 दिवसात येईल, अदरवाईज डिसेंबरच्या एंडिंगला येईल. कारण की मला टार्गेट दिलेला नोव्हेंबर टू 25 नोव्हेंबरच्या ह्या दिवसांमध्ये तुझं पेमेंट येऊन जाणार. पण ते येऊन आलं नव्हतं कारण की मी ते टॅक्स इन्फॉर्मेशन फिलअप केली नव्हती, त्याची प्रोसेसच केली नव्हती. तर तो म्हणाला की नाही आलं तर ह्या 4-5 दिवसात तर मग आपल्याला बँकेत जावं लागेल आणि बँकेशी बोलावं लागेल की असं असं माझं पेमेंट येणार आहे आणि ते आलंय की काय अडकून राहिलंय ते. तर मी बोलले ठीक आहे चालेल. आणि आज सकाळी फायनली मी उठली आणि मोबाईल आपलं नेहमीच असतं की आपण मोबाईल बघतो, चेक करतो आणि मी मोबाईल बघितला आणि मी पेमेंट बघितलं आणि मी खुश झाली. मी अरे यार माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि जाऊन लगेच एटीएम मधून पैसे काढून आणलेले आहेत आणि खूप खुश आहे मी. आणि मला किती पेमेंट आलं, जर तुम्ही एका ठिकाणी जॉबला जाताय आणि जी तुमची फर्स्ट सॅलरी असेल, एकदम सर्वसाधारण जॉब असेल, तिकडे जेवढी तुमची सॅलरी असेल तितकाच मला पेमेंट आलेला आहे. म्हणजे हा माझा 1 महिन्याचा नाही 2 वर्षाचा जॉब होता आणि त्याचं पेमेंट मला फायनली आलेलं आहे आणि मी खूप खुश आहे. अशी होती माझी जर्नी. गुगल ऍडसेन्स लेटर आलेल्या दिवशी पण मी इतकीच खुश होती की मी फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. अक्षदा आणि मयूर करून माझं चॅनलचं नाव आहे. आधी मी #व्लॉग वाईज माझं चॅनलचं नाव होतं, पण मी चेंज केलं माझं चॅनलचं नाव आणि मी अक्षदा आणि मयूर आमच्या दोघांचं नाव इन्व्हॉल्व केलं माझ्या चॅनलमध्ये आणि ते कंटिन्यू केलं. सो टचवूड मला सगळ्यांनी खूप हेल्प केली आणि सगळ्यांनी मला इतकं मोटिवेट केलं की मी करू शकीन. हा ट्रस्ट जो होता तो फुलफिल झाला आज. आणि श्री स्वामी समर्थ स्वामींनी पण मला खूप बळ दिलं, ताकद दिलं. त्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. आणि जर माझा हा व्लॉग, माझा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षदा आणि मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.